तर हॅलो मित्रांनो, रँडमली एक व्हिडिओ बनवतो आहे. तर मी कालच एक लेख वाचला, कॉस्ट ऑफ लिव्हिंग आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग यावरती. तर एक कपल आहे, मुंबईचं कपल आहे. ते आय थिंक ॲड एजन्सीमध्ये काम करायचे, न्यूज एजन्सीमध्ये. त्यांनी काय केलं, तर ते मुंबईला राहायचे. तर त्यांनी म्हणजे त्यांची जी लाईफ आहे ती, म्हणजे त्यांचा जो दिवस आहे तो कसा जातो आहे याच्यावरती त्यांनी विचार केला. तर त्यांचे प्रवासातच मला वाटतं जवळपास 3-4 तास प्रवासात जायचे. आणि बरंच ते म्हणजे त्यांना म्हणजे कामाचं सॅटिस्फॅक्शन पण तेवढं नव्हतं मिळत. लाईफ त्यांना जगता येत नव्हती. आणि त्यांनी कॅल्क्युलेशन केलं, आता ते 35 वर्षाचे आहेत. त्यांनी कॅल्क्युलेशन केलं, आता म्हणजे म्हणजे 3-4 तास तसे कसे जायचे त्यांना. तर त्यांना ट्रेननी प्रवास करावा लागायचा, गाड्या बदलाव्या लागायच्या, गर्दी, धावपळ, टायमिंगला पोहोचायचे ऑफिसला, ह्या गोष्टी होत्या त्यांच्या आयुष्यात. आणि म्हणून मग त्यांनी हा असा विचार केला की आता आपण तरुण आहोत, आता आपण हे करू शकतो. पण आपण जर आणखी समजा 5-10 वर्षानंतर आपण हे करू शकू का, याच्यावर त्यांनी विचार केला. आणि ते ह्या डिसिजनपर्यंत आले की आपण इथं सर्वाइव्ह नाही करू शकत. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, तर गावाकडचा रस्ता पकडला. गावाकडं आले ते कोकणातले आहेत, ते देवगडचे आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तालुका आहे देवगड म्हणून, तिथले आहेत ते. तर त्यांनी मग हा डिसिजन घेतला आणि ते आले. तर त्यांनी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग या दोन गोष्टीमध्ये काय सांगितलं, तर आता कॉस्ट ऑफ लिव्हिंग कशी वाढते तिथं. आता आपल्याला तिथं म्हणजे शाळांची फीस वगैरे खूप वाढलेली आहे. आणि फीस आहे, बसचा खर्च आहे, ऑदर वह्या, पुस्तकं, ड्रेस आणि भरपूर काही खर्च आहे. समजा एखाद्या मुलाला तिथं शिकवायचं असेल तर भरपूर पैसा लागतो. पण तेच जर गावच्या शाळेमध्ये शिकवला तर खूप कमी खर्च लागतो. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काहीच फीस वगैरे लागत नाही आणि कसंही शिक्षण होऊन जातं 7वीपर्यंत. तर ही एक गोष्ट आहे. आणि आणखी कसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे स्वतःला वेळ नाही देऊ शकत माणूस तिथे. पूर्ण वेळ तुमचा ऑफिसमध्ये जाणार आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे आणि येऊन तुम्ही थकून झोपी जाणार आहेत. आणि नंतर दुसऱ्या दिवशीच तुम्ही सकाळी उठून तुमचं जे रुटीन आहे ते फॉलो करणार आहेत. म्हणजे मुलांना पण वेळ तुम्ही नाही देऊ शकत. तर हे त्यांनी जाणून घेतलं आणि त्यांनी बरीचशी पुस्तकं वाचली याच्यावरती. त्यांनी त्यांचा एक बेस तयार केला, पैशाचा पण एक बेस तयार केला त्यांनी. आणि त्यांनी स्किल्स शिकल्या वेगवेगळ्या. आता त्यांना भरपूर स्किल्स येतात. जसं की आता त्यांनी त्यांचा एक वर्क स्टे चालू केला आहे, जिथं त्यांचं घर आहे कोकणात. तिथं त्यांनी वर्क स्टे चालू केला आहे. वर्क स्टेमध्ये काय करायचं आपण जस्ट जायचं. आपण वर्क फ्रॉम होम जर असेल एखाद्याला, तर तो वर्क फ्रॉम म्हणजे तिथून तो त्याचं काम करू शकतो आणि त्यांच्यासोबत राहू शकतो, गप्पा गोष्टी करू शकतो, बोलू शकतो त्यांना आणि त्यांची लाईफस्टाईल आणखी जवळून पाहू शकतो. मग तिथं ते आपल्याला नॅचरल प्लेसेस दाखवणार, निसर्ग, तिथल्या म्हणजे धबधबे, म्हणजे बऱ्याच गोष्टी तिथल्या ते दाखवणार आपल्याला. आणि आपल्याला एक पीसफुली आपण तिथे राहू शकू असं त्यांनी तयार केलं आहे आता. आणि त्यांनी बरंच म्हणजे म्युझिकमध्ये पण त्यांना काही म्युझिक पण येतं त्यांना. त्यांनी आणखी डिजिटल स्किल्स शिकलेले आहेत, भरपूर स्किल्स ते. आणि ते कंटेंट रायटिंग पण करतात, फेसबुकवरती पण ते लिहितात. तर ह्याच्यामुळे त्यांनी म्हणजे ते सोडू शकले जॉब त्यांचा. तर आपणही सोडू शकतो मित्रांनो. म्हणजे मला तर नक्कीच सोडायचं आहे आणि मी पण म्हणजे सोडण्याचा प्रयत्नात आहे. आणि ठीक म्हणजे खरंच म्हणजे आपण आपल्या टर्म्सवरती जगलं पाहिजे मित्रांनो. ना की कोणीतरी दुसरा आपली लाईफ सेट करतो आहे. दुसरा जसं बोलेल तसं आपण चालतो किंवा दुसऱ्याला पाहून आपण चालतो. तर हे मला वाटतं चुकीचं आहे, कारण त्याच्यातून आपल्याला काहीच मिळणार नसतं. कारण आपण दुसऱ्याची लाईफ जगत असतो और आपण समाजाची लाईफ जगत असतो. त्याच्यातून खरंच आपल्याला काय मिळणार आहे? आपला सोल पूर्ण होत नाही मित्रांनो त्याच्यातून. तर ही गोष्ट आपण इथं समजून घेतली पाहिजे मित्रांनो. आणि स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे की मी पण ही गोष्ट करू शकतो. मी स्वतःला बदलू शकतो, मी स्वतःची लाईफ बदलू शकतो, मी हॅप्पी राहू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं हॅप्पी राहणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. आजच्या धकाधकीच्या स्ट्रेसफुल युगामध्ये आपण
टेन्शन फ्री जगणं, हॅप्पी जगणं हे खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तरच आपण मला वाटतं ह्या जीवनाचा काहीतरी सदुपयोग करून घेतला असेल. नाहीतर मला नाही वाटत की म्हणजे मॅक्झिमम लोक ही गोष्ट जाणतात, ही गोष्ट समजून घेतात. तर आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे मित्रांनो. आणि रॅट रेस तर राहणारच आहे. आपल्यालाही पैसा कमवायचाच आहे. आपल्याला असं नाही की बाबा पैसा कमवायचा नाही आहे, पण मग तो जो पैसा आहे तो मी माझ्या टर्म्सवरती कमवणार, माझ्या कंडिशन्सवरती कमवणार. मला जसं पाहिजे तसं मी काम करणार. आणि मला जसं म्हणजे माझ्यासारखं जर होत नसेल काम तर मी सोडू शकतो ते काम. असं काही नाही आहे की तेच करत राहावं आपण. आणि कारण पैसा तुम्ही कितीही कमवला मित्रांनो, तरी तुमची ती जी एक लॅडर आहे ती आय डोंट थिंक कुठंतरी संपेल किंवा त्याला कुठं अंत आहे. अंतहीन ती स्पर्धा आहे. ही गोष्ट आपण इथे समजून घेतली पाहिजे मित्रांनो. ओके, बाय बाय.